सरकार पाडणाऱ्या शिंदेंचा पवारांनी सत्कार करायला नको होता। अशा सन्मानामुळे नागरिकांना वेदना झाल्यात। पवारांनी काल शिंदेंचा नाही तर अमित शहांचा सत्कार केलाय। राऊतांचा पवारांवर हल्लाबोल। पवार साहेब, आम्हाला राजकारण कळतं, तुमचं दिल्लीतलं राजकारण वेगळं असेल। एकनाथ शिंदेंच्या सत्कारावरून संजय राऊतांचा थेट शरद पवारांनाच इशारा। डाळिंबवाल्या शेतकऱ्यांना घेऊन पवार मोदींना भेटले आणि साहित्य संमेलन वाल्यांनाही घुसवलं। डाळिंबवाल्यांच्या निमित्तानं साहित्य संमेलन वाल्यांचा उद्धार झाला। सामनातून पवारांनाच टोला। महाराष्ट्राची संस्कृती राऊतांना समजलीच नाही। राऊत पवारांना सल्ले द्यायला लागलेत। संजय राऊतांची पवारांवर बोलण्या इतकी उंची नाही। चंद्रशेखर बावनकुळेंची संजय राऊतांवर टीका। संजय राऊत अनेक वर्ष खासदार प्रवक्ते आहेत, त्यांच्यावर टिप्पणी करावी असं मला वाटत नाही। राऊतांच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। शिंदेंचा दिल्लीत झालेला सत्कार हे पोटदुखीचं कारण। मंत्री उदय सामंत यांचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार। संजय राऊत हे राजकारणातील शकुनी। राऊतांमुळेच शिवसेना पडली, शिरसाटांचा आरोप। तर राऊतांना कधी साहित्य संमेलन समजलं का? शिरसाटांची टीका। राऊतांनी केलेलं वक्तव्य अत्यंत चुकीचं। राऊतांनीच केलेल्या बेताल वक्तव्यांमुळे भाजप शिवसेनेची युती तुटली। शिवसेनेच्या आमदार भावना गवळींची संजय राऊतांवर टीका। राऊतांचं दुतोंडी सापासारखं वागणं। शरद पवारांनी काय केलं पाहिजे काय नाही हे जर राऊत ठरवणार असतील तर शरद पवारांनी याचा विचार करावा। खासदार नरेश म्हस्केंची राऊतांवर टीका। राऊतांना जनाची नाही मनाची पण काही राहिली नाही। आम्ही असे पुरस्कार असे कधी मागत नसतो। राजा वक्तव्याकडे एवढं लक्ष द्यायला हवं असं वाटत नाही। शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांच्या टीकेला भरत गोगावलेंचं उत्तर। संजय राऊत वैफल्यग्रस्त भूमिकेतून टीका करतायत। राऊतांसारख्या व्यक्तींकडे राज्यातील लोकांनी दुर्लक्ष करावं। मंत्री शंभूराज देसाईंची टीका। सांस्कृतिक गोष्टीमध्ये राजकारण आणू नये। राजकारणापलीकडे जाऊन या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे। तर पवारांवर बोलणं म्हणजे सूर्याला आरसा दाखवण्यासारखे प्रयत्न। खासदार अमोल कोल्हेंची राऊतांवर टीका। संजय राऊतांनी महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकू नये। प्रशांत जगताप यांचा राऊतांवर हल्लाबोल। तर ठाकरे फडणवीसांची भेट घेतात तेव्हा आम्ही कुणीच शंका घेत नाही। जगतापांची प्रतिक्रिया। राऊतांना अद्याप शरद पवारांची राजकीय आणि वैचारिक प्रगल्भता माहिती नसेल तर त्यांच्यासारखा करंटा माणूस कोणीही नाही। शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांच्या टीकेला मिटकरींचं उत्तर। संजय राऊतांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार। वादविवाद यामुळे काही नुकसान होत नाही। तर शिंदेंना पुरस्कार दिला यामागे काही ठोस कारणं। सरहद संस्थेचे संजय नहार यांची प्रतिक्रिया। संजय राऊतांना पोटदुखीचा आजार। पवारांनी कुणाचा सत्कार करावा कुणाचा नाही हे राऊत ठरवणार का? संजय राऊतांना शरद पवार कळालेच नाहीत। मनसे नेते प्रकाश महाजनांची संजय राऊतांवर टीका। पवार गटाचे आमदार उत्तम जानकरांनी अजित पवारांची भेट घेतली। मंत्रालयातील अजित पवारांच्या दालनात जानकरांनी भेट घेतली। रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्यानंतर रामराजेंनी माध्यमांशी बोलणं टाळलं। बीडच्या खंडणी प्रकरणात आरोपी सुदर्शन घुलेला 2 दिवसांची पोलीस कोठडी। आवाजा एनर्जी कंपनीकडून सुदर्शन घुलेसह इतर आरोपींवर खंडणीचा गुन्हा। सीआयडी कडून सुरू आहे तपास। परळीत मतदाना दिवशी उमेदवाराच्या बॉडीगार्डला रोखल्याच्या प्रकरणात कैलास फडवर गुन्हा दाखल। बीड पोलिसांनी 82 दिवसांनंतर जाग। फडसह त्याचा मुलगा आणि इतर 5 जणांवर देखील गुन्हा। मंत्र्यांचे ओएसडी खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी। सूत्रांची माहिती तर काही मंत्र्यांनी अद्याप अर्ज दिले नसल्याची माहिती। तर मंजुरी दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये भविष्यात कोणी दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार। फडणवीसांचा इशारा। राज्यात सदस्य नोंदणीत भाजपचा नवा विक्रम। भाजपचे 1 कोटी प्राथमिक सदस्य पूर्ण। भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। 19 फेब्रुवारीपर्यंत 1.5 कोटी सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट। आजचा दिवस महाराष्ट्र भाजपसाठी ऐतिहासिक। 1 कोटी आकडा नाही तर जनतेचा भाजपवरील विश्वास। महाराष्ट्राच्या भविष्यासाठी अखंडपणे कार्यरत राहण्याचा संकल्प। फडणवीसांची प्रतिक्रिया। भाजपा आमदार सुरेश धस यांचं राज्याच्या कृषी आयुक्तांना पत्र। कृषी खात्यातील ठेकेदार लॉबी संदर्भात केलेल्या तक्रारींचं पुढे काय झालं? चौकशी अहवालानुसार कारवाई करण्यास विलंब का? सुरेश धस यांचा पत्रातून कृषी खात्याला सवाल। उद्धव ठाकरेंचा वैभव नाईकांना फोन। एसीबी चौकशीबाबत ठाकरेंनी माहिती घेतली। काल वैभव नाईक यांची आणि पत्नीची 6.5 तास एसीबी चौकशी। सिल्लोडमध्ये पुतळे उभारण्यास मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिली स्थगिती। माजी मंत्री अब्दुल सत्तारांना आणखी एक मोठा झटका। सुनावणी सुरू असेपर्यंत पुतळे उभारण्यास मनाई।
महेश बालदींच्या आमदारकी विरोधात प्रीतम म्हात्रेंची हायकोर्टात याचिका। बालदींनी सत्तेचा गैरवापर करून निवडणुकीत विजय मिळवल्याचा प्रीतम म्हात्रेंचा आरोप। महेश बालदींना हायकोर्टाचाच समन्स, भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश। लखनौ न्यायालयानं राहुल गांधींना बजावलं समन्स। लष्करासंदर्भातील कथित अपमानास्पद विधानाप्रकरणी 24 मार्चला सुनावणी, न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश। इंद्राणी मुखर्जीच्या परदेशवारीला सुप्रीम कोर्टाचा नकार। सुनावणी सुरू असताना परदेशात जाऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण। दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीमांची सुरुवात होणार। जेएनयूमध्ये शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य अखंड भारताचा कालावधी शिकवला जाणार। चंद्रपुरात 3 दिवसीय छत्रपती महोत्सवाचं आयोजन। 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान महोत्सवाचं आयोजन। आमदार सुधाकर अडबाले यांची माहिती। चंद्रपुरात मनसेचं महानगरपालिकेविरोधात आंदोलन। शहर विकास कामांच्या नावावरील खोदकामाचा निषेध। धूळ आणि प्रदूषण मुक्तीसाठी नागरिकांना मास्कचं वाटप। नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये 2 विदेशी नागरिक सापडल्यानं भाजपा आक्रमक। दोघांचं 9 वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव, तर विदेशी नागरिकांना आसरा देणाऱ्यांवर कारवाई करा, मंत्री नितेश राणेंची मागणी। गोंदियामध्ये खासगी बसमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू। खासगी बसमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतुकीचा प्रकार, आरटीओ विभागाचं दुर्लक्ष। वर्ध्यात घरफोडीसह मोटारसायकल चोरीचे 2 गुन्हे उघडकीस। आरोपी जवळून 2 मोटारसायकलसह इतर मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे पथकाची कारवाई। चंद्रपूर जिल्ह्यात वर्षभरात 294 शस्त्र जप्त। 124 आरोपींना बेड्या। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। पालघरच्या काटाळेमध्ये बिबट्याचा गोठ्यातील बकऱ्यांवर हल्ला। हल्ल्यात 10 बकऱ्यांचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी। शेतकऱ्याकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी। वनविभागाकडून घटनास्थळी पाहणी। अकोल्याच्या पातूर नंदापूर परिसरात वाघाच्या पायाचे ठसे दिसल्यानं खळबळ। परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण। भंडाऱ्याच्या लेंडेझरी वनपरिक्षेत्रात वाघाच्या बछड्याचा मृत्यू तर एक बछडा जखमी अवस्थेत आढळल्यानं खळबळ। बछड्याचा मृत्यू प्रकरणी वनविभागाकडून तपास सुरू। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरच्यांची आवक वाढली। शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड। मिरचीला 2000 पासून 5000 रुपयांचा भाव। वाशिममधील बाजारात नवीन लसणाची आवक वाढल्यानं दर निम्म्यावर। गावरान लसणाला 200 रुपयांचा दर। सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढल्यानं दरात घसरण। तुरीला 6670 ते 7475 रुपयांचा दर। मागील वर्षीच्या तुलनेत तुरीचा दर 3 ते 4 हजारांनी कमी। वाशिम जिल्ह्यात सीसीआय केंद्रावर कापूस खरेदी बंद। नोंदणी आणि बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची सीसीआयचं स्पष्टीकरण। सॉफ्टवेअर दुरुस्ती होईपर्यंत कापूस खरेदी स्थगित। छत्रपती संभाजीनगरमधील पडेगाव कचरा डेपोला आग। आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य। कल्याणमधील मलंगगडावर शिंदेंच्या शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन। शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी, आमदार, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं हजेरी। मलंगगड परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात। पुढची बॅटिंग करण्याकरता काही दिवस विश्रांती घ्यावी लागते। सुधीर मुनगंटीवारांच्या मंत्रिपदावरून अशोक चव्हाणांचं मिश्किल वक्तव्य। भाजपचं येणाऱ्या पालिका निवडणुकीत जास्त महापालिकांवर विजय मिळवणार। भाजप खासदार अशोक चव्हाणांनी व्यक्त केला विश्वास। कागलमध्ये समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ गट राजे विक्रमसिंग घाटगे सहकारी बँक निवडणुकीवरून आमने-सामने। निवडणूक प्रक्रिया सुरू असताना घाटगे गटानं नियमात बदल केल्याचा मुश्रीफ गटाचा आरोप। लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ नये त्यासाठी लढा उभारणार। आम्ही लाडक्या बहिणींच्या पाठीशी। पैसे देतानाच पडताळणी का केली नाही? लाडकी बहीण योजनेवरून जयंत पाटलांचा सरकारला सवाल। थकीत पैसे दिले नाहीत तर राज्यात कंत्राटदारांच्या आत्महत्या वाढतील, तर सगळे कंत्राटदार आम्हाला सोडून सत्ताधाऱ्यांकडे गेलेत। जयंत पाटलांची टीका। मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ला करू शकतात। मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन करणारा व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचं समोर। रणवीर अलाहाबादियाच्या चौकशीसाठी आसाम पोलीस मुंबईत। एका कार्यक्रमातील वादग्रस्त विधानाप्रकरणी अलाहाबादियाची चौकशी। अमरावतीच्या मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील निलंबित। महसूल विभागाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका। भाजप खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीनुसार कारवाई। राहुल पाटलांची विभागीय चौकशी होणार। साताऱ्यात आरोग्य विभागात नोकरीचा आमिष दाखवून दोघांची फसवणूक। नोकरीचा आमिष दाखवणाऱ्या राजेश नामक आरोपीला अटक।